हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन DIY व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नाही तर 2 DIY करणार आहोत. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्युटिफुल इव्हिल आयचं वॉल हँगिंग, ज्याची तुम्ही ॲज अ कार हँगिंग म्हणून देखील यूज करू शकतात. आणि सेकंड DIY आहे काचेच्या बॉटल पासून आपण एक डेकोरेटिव्ह पीस करणार आहोत की जी डेकोरेटिव्ह बॉटल लाईटचा वापर आपण टेबल सेंटर पीस और मेंटल डेकोरेशन म्हणून देखील करू शकतो. सो गाईज, आजचे जे DIY आहे ते अगदी सोपे आणि झटपट तयार होणारे DIY आहेत. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या DIY व्हिडिओला. सो गाईज, आजचं आपलं पहिलं DIY आहे जे काचेच्या बाटल्यांवर पेंटिंग करणं. काचेच्या बॉटल्सवर पेंटिंग करणं हा तुमच्या घराच्या आतील भागातील काही फ्लेअर जोडण्याचा एक मजेदार आणि सोपा असा मार्ग आहे, जे तुम्ही स्वतः केल्याने तुम्ही तुमच्या थीमसाठी योग्य असलेली बॉटल पेंटिंग्सच्या आयडिया तुमच्यानुसार निवडू शकता. बॉटल पेंटिंग डिझाईन्समध्ये जे अनेक वेळा सॉस, चटणी, मिल्कशेक, अल्कोहोल अशा बाटल्यांचाच वापर केला जात असतो. पुनर्नवीनीकरण केल्याने काचेपासून तयार केलेल्यामुळे हे सर्व पर्यावरणाला अनुकूल आहे. या ठिकाणी मी देखील शेजवान सॉसच्या बाटलीचाच वापर करत आहे. सो बॉटल पूर्णपणे स्वच्छ धुवून तिला पूर्णपणे ड्राय करून घेतलेली होती. या ठिकाणी मी अगदीच भरपूर साहित्याचा वापर नव्हती करणार. एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आजचं DIY आपल्याला कंप्लीट करायचं होतं. सो या ठिकाणी मी ब्लॅक मार्कर पेनने आधी असे हार्ट शेप काढून घेतलेले होते. ग्लासवर कुठलाही कलर असो किंवा पेंट असो हा अगदीच बराच वेळ टिकत नसतो, तो लगेच पुसला जात असतो. त्यामुळे काय करायचं असतं की ज्यावेळेस आपण कुठलेही पेंट्स वापरत असतो, मोस्टली तर काचेसाठी आपल्याला ॲक्रेलिक पेंटचाच वापर करायचा असतो, तर ते पेंट्स वापरण्यापूर्वी ते पूर्ण आधी शेक करून घ्यायचा, त्यांना चांगलं मिक्स करून मगच अप्लाय करायचं असतो. तुम्ही ॲक्रेलिक इनॅमल पेंटचा वापर करत असाल किंवा ॲक्रेलिक ग्लास पेंटचा वापर जर करत असाल तरी देखील काचेवरचं पेंटिंग हे ॲक्रेलिक पेंटसह एक ब्रिज आहे. जर आपण नेहमी त्या बॉटल्स धुतल्या तर त्या बाटलीवरचा हा कलर निघू शकतो. त्यासाठी आपल्याला लास्टला या ठिकाणी वार्निश अप्लाय करायचं असतं. सो गाईज, अशा प्रकारे मी देखील या बॉटलला स्वच्छ धुवून याच्यावर अशा प्रकारचे हार्ट शेप्स काढून घेतले होते आणि त्यानंतर रेड ॲक्रेलिक कलरचा वापर करून ते पूर्णपणे कलर करून घेतलेले होते. आणि सगळ्यात लास्टला या ठिकाणी वार्निश अप्लाय करून घेतलेलं होतं, जेणेकरून हा कलर ग्लासवरून निघणार नाही. सो गाईज, या ठिकाणी आपलं पहिलं DIY रेडी झालेलं आहे. सो हे डेकोरेटिव्ह बॉटल लाईटचा वापर तुम्ही टेबल सेंटर पीस, मेंटल डेकोरेशन म्हणून देखील करू शकता किंवा अगदीच आउटडोअर लाइटिंग म्हणून हँग देखील करू शकता, ज्यामुळे तुम्ही तुमच्या घराला एक रिलॅक्स आणि पॉझिटिव्ह वाईबचा टच देऊ शकता. सो गाईज, अशा प्रकारे तुम्ही बॉटल आर्ट डिझाईन तयार करून तुमच्या घरातील ॲक्सेंट म्हणून एक सुंदर कोपरा तयार करू शकता, जसे की एखादी फुलदाणी असो किंवा टेबल सेंटरचा पीस असो, आणि एखादं मेंटल डेकोरेशन म्हणून देखील त्याचा खूप सुंदर असा वापर होऊ शकतो. चला तर गाईज, आपण आता आपल्या सेकंड DIY कडे जाऊया. आजचा आपला सेकंड DIY आहे इव्हिल आयचा. आजकाल इव्हिल आय मॅन्युफॅक्चरिंग हे खूप लोकप्रिय आहे आणि हे ट्रेंडी देखील आहे. तसेच ते सर्व वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षण करतात असं त्यामागे म्हटलं जात असतं. सध्या सिरॅमिक, चिकणमाती, काच, लाकूड, ॲक्रेलिक, मेटल अशा वेगवेगळ्या गोष्टींपासून हे इव्हिल आय बनविले जात असतात. तसंच इव्हिल आयच्या ज्वेलरी सुद्धा सध्या मार्केटमध्ये आहेत. त्यामुळे ते सगळ्यांचंच अट्रॅक्शन आणि वेगवेगळ्या साइजेसमध्ये इव्हिल आय मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो या ठिकाणी आपण इव्हिल आय बनविण्यासाठी यूज करणार आहोत ते मोल्डेड क्लेचा. सो फ्रेंड्स, तुम्हाला देखील मोल्डेड क्ले घ्यायचा आहे. असा हा मोल्डेड क्ले असतो ज्यात तुम्हाला रेझिनर आणि हार्डनर यांचा एक इक्वल रेशो घेऊन त्यांना मिक्स करून घ्यायचा असतं आणि त्यांच्यापासून अशा प्रकारे छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. छान डो तयार झाल्यानंतर त्यावर थोडा टाल्क पावडरचा यूज करून तुम्हाला अशा प्रकारे त्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे, म्हणजे लाटून घ्यायचा आहे. नंतर एका वाटीच्या किंवा बाउल और तुमच्याकडे जेही गोलाकार काठाचे भांडे असेल त्याचा वापर करून तुम्ही त्याला राऊंड कट करून घ्यायचा आहे.
त्यानंतर अशा प्रकारे लहान लहान आकाराचे झाकण घेऊन मी अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेली होती। नंतर सेंटरचा वरचा आणि खालचा वापर करून टूथपिकच्या सहाय्याने किंवा पेन्सिलच्या सहाय्याने तुम्हाला त्या ठिकाणी ड्रिल देखील करून घ्यायचे आहे। नंतर या ठिकाणी मी अगेन पुन्हा एकदा क्ले घेऊन त्याला राऊंड करून थ्रेड सारखं बनवून घेतलेलं होतं। नंतर फेविकॉलच्या मदतीने आपण त्या मार्किंग केलेल्या प्लेसवर तो थ्रेड स्टिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर कम्प्लिटली याला ड्राय होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे आहे। कम्प्लिटली याला ड्राय झाल्यानंतर यावर आपण जेसो अप्लाय करायचा आहे। या ठिकाणी जेसो अप्लाय केल्यानंतर तो देखील पूर्णपणे आपल्याला ड्राय होऊ द्यायचा आहे। त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी ॲक्रेलिक कलरचा वापर करायचा आहे। सो जेसो ड्राय झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ॲक्रेलिक कलर अप्लाय करतात त्या ठिकाणी मी फर्स्टली ब्लॅक, नंतर स्काय ब्ल्यू, नंतर व्हाईट आणि पुन्हा डार्क ब्ल्यू अशा कलरचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे। सो गाईज, अशा प्रकारे ॲक्रेलिक कलरचा वापर मी या ठिकाणी पूर्णपणे करून घेतला होता आणि ते कलर देखील या ठिकाणी कम्प्लिटली ड्राय होऊ दिलेले होते। त्यानंतर हे कलर ड्राय झाल्यानंतर आपल्याला अप्लाय करायचे आहे ते वॉर्निश। वॉर्निशचा एक कोट अप्लाय केल्यानंतर त्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही याला ॲज इट इज देखील यूज करू शकता किंवा यावर तुम्ही वेगवेगळ्या शेपचे आणि डिझाईनचे मिरर स्टिक करून डेकोरेट करू शकता। सो या ठिकाणी मी देखील वेगवेगळ्या साईज शेपचे मिरर या ठिकाणी फेविकॉलच्या सहाय्याने स्टिक करून याला डेकोरेट करून घेत होती। त्यानंतर मी थ्रेडचा वापर करून या ठिकाणी टेसल्स तयार करून घेतलेले होते। सो त्याच्यात मी पर्ल्सचा वापर करून या ठिकाणी टॉप आणि बॉटमला ज्या ठिकाणी आपण ड्रिल केलेलं होतं त्या ठिकाणी हँगर बनवून घेत होती। सो गाईज, अशा प्रकारे तुम्ही पर्ल्स असो, मणी असो किंवा वेगवेगळे बीड्स असो यांचा वापर करून तुम्ही टसल्सचा वापर करून अशा प्रकारे इव्हिल आय डेकोर किंवा वॉल हँगर पीस बनवू शकता। वास्तुतज्ञांच्या मते इव्हिल आय लावण्यासाठी सर्वात चांगली जागा म्हणजे तुमच्या घरात त्याला हँग करणे। मेन म्हणजे हा इव्हिल आय तुमच्या घराला निगेटिव्ह वाइब्स पासून नक्कीच वाचवू शकतो। सो गाईस, या ठिकाणी रेडी आहे आपला हा इव्हिल आय वॉल डेकोर आणि ग्लास बॉटलचं देखील जे आपण आर्ट केलेलं होतं ते। सो गाईस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 DIY केले। सो आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि माझी मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा। हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर जे नोटिफिकेशन बेल बटन आहे ते देखील प्रेस करायला मात्र विसरू नका, कारण की जेही नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। सो गाईस, हा इव्हिल आय कसा झालेला आहे मला कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका। आणि इव्हिल आयच्या मागे जे तुम्हाला पुन्हा एक डेकोर पीस दिसत आहे तर त्या ठिकाणी मी देखील पॅनचा रियूज केलेला आहे। सो फ्राईंग पॅनचा रियूज करून डेकोर पीस तयार केलेला होता। याचा रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे। सो नक्की चॅनलला भेट द्या आणि असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओंचा आनंद घ्या। सो गाईज, चला तर मग भेटूया पुन्हा नवीन आणि माहितीपूर्वक आणि कमीत कमी साहित्यामधलं तयार होणाऱ्या DIY व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना बाय।